हाय फ्रेंड्स, आज आपण 12वी फायनल अकाउंट मधील प्रॉब्लेम नंबर 4 पेज नंबर 32 हा प्रॉब्लेम आज या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर या प्रॉब्लेममध्ये दोन पार्टनर आलेले आहे, मिस्टर पियुष अँड मिस्टर अरुण. हे दोन पार्टनर या ठिकाणी आलेत. ट्रायल बॅलन्सचा प्रकार लेजर पद्धतीचा या ठिकाणी आलेला आहे. या दोन पार्टनरचा रेशो या ठिकाणी त्यांनी दिलेला नाही, म्हणजेच आपण या ठिकाणी त्यांचा रेशो इक्वली या ठिकाणी घेणार आहोत. तर ठीक आहे, आपण सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं आहे, प्रॉब्लेम आपल्याला ज्यावेळेस सोडवायचा आहे त्यावेळेस सर्वप्रथम ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला बघायच्यात. तर फर्स्ट ॲडजस्टमेंट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे ती क्लोजिंग स्टॉकची. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं क्लोजिंग स्टॉकची जी ॲडजस्टमेंट येते त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला दोन इफेक्ट, कुठल्याही ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट आपल्याला या ठिकाणी करायचे असतात. फक्त 12वी अकाउंटमध्ये एकच ॲडजस्टमेंट आहे की तिचे 3 इफेक्ट होतील. तर ती आपण बघणार आहोत, ह्या प्रॉब्लेममध्ये आली आहे. तर बाकीच्या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपण दोन इफेक्ट बघूया. पहिला बघू आपण आता क्लोजिंग स्टॉकचा. तर फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2090 वॉज कॉस्ट प्राईज ₹40,000 अँड मार्केट प्राईस 35,000. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे जी छोटी प्राईज आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच 35,000, ही आपल्याला या ठिकाणी काय करायची असते, क्लोजिंग स्टॉक म्हणून घ्यायची असते. तर फर्स्ट ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट बघा. तर पहिला जो इफेक्ट होईल तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कुठे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. अशा पद्धतीने फर्स्ट ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतील. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आपण बघू. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट 1200 इज स्टील रिसिवेबल. तर या ठिकाणी पैसे या ठिकाणी आलेले आहे, जे काही फिक्स डिपॉझिट आपण या ठिकाणी केलं होतं त्याच्यावर आपल्याला इन्कम झालेला आहे, तो आपण या ठिकाणी बघू. तर आपल्याला सर्वप्रथम उदाहरणामध्ये आलेले फिक्स डिपॉझिट जे आहेत त्यावर टिक करून घेऊयात आपण. ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा त्यावेळेस अडचण येणार नाही. तर दोन इफेक्ट बघू. फर्स्ट इफेक्ट जो होईल तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जे काही फिक्स डिपॉझिट आहे त्यामध्ये ते ॲड होतील, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचे. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन सन्ड्री डेप्टर्स. रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स या ठिकाणी आले, ते आपण सन्ड्री डेप्टर्सवर या ठिकाणी काढत असतो, त्यावर टिक करून घेऊ. बघा, सन्ड्री डेप्टरची अमाऊंट आहे 43,000 इंटू 2.5% डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 1075. अशा पद्धतीने 1075 आपल्याला काय मिळेल, ही RDD या ठिकाणी मिळेल. काय मिळेल, RDD. हिचं आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेप्टर्समधून मायनस करायचे, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला हे आपल्याला ओड मायनस न्यू मायनस ओडमध्ये ॲड करायचे. म्हणजे डेटर्स आलेले असतील तर बॅड डेप्स असतील तर बॅड डेप्समध्ये ॲड करायचे, RDD असेल तर त्यामधून ती मायनस करायचे. अशा पद्धतीने ते इफेक्ट होतील. त्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपण बघू. डिप्रिसिएट फर्निचर बाय 5%. डिप्रिसिएट बाय फर्निचर. ओके, फर्निचरच्या वर आपण टिक करून घेऊ. फर्निचरची अमाऊंट आहे 20,200. ओके, त्यावर किती पर्सेंट, 5%. तर किती आलं आपलं, 1010. 1010. त्यानंतर सेकंड इफेक्ट, म्हणजे फर्स्ट इफेक्ट बघा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचरमधून लेस करायचा, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या
डेबिट साईडला. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट या ठिकाणी बघा, मी तुम्हाला सांगितलं 12वी अकाउंटमध्ये एकच ॲडजस्टमेंट अशी आहे, तिचे किती इफेक्ट होतात, 3 इफेक्ट होतील. म्हणजे पहिला इफेक्ट बघा, गुड डिस्ट्रॉय बाय फायर, म्हणजे तुमचा जो काही माल आहे तो आगीत जळून संपलेला आहे, खाक झालेला आहे. म्हणजे तुमचा त्या ठिकाणी लॉस झालेला आहे 8,000चा, 8,000चा. त्याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुड डिस्ट्रॉय बाय फायर म्हणून या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा इफेक्ट, इन्शुरन्स कंपनीने तुम्हाला तो क्लेम पास केलेला आहे, ते 6,000, त्याचा इफेक्ट तुम्हाला ते पैसे मिळालेत म्हणून ॲसेट साईडला जाईल. त्यानंतर माल तुमचा 8,000चा होता, इन्शुरन्स कंपनीने 6,000 दिले, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी लॉस बाय फायर जो आहे 2,000 आहे. तर त्याचा इफेक्ट होईल तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे जे काही ॲडजस्टमेंट आहेत अशा पद्धतीने त्याचे इफेक्ट होतील. त्यानंतर उदाहरणामध्ये एक छुपी ॲडजस्टमेंट आलेली आहे, ती ॲडव्हर्टाइजमेंटवर 3 इयर्स या ठिकाणी आलेलं आहेत. परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न किंवा रिटर्न या ठिकाणी उदाहरणामध्ये आलेले नाहीत. तर आपण या ठिकाणी आता डायरेक्टली प्रॉब्लेम जो आहे तो या ठिकाणी सॉल्व करायला घेणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रॉब्लेम सोडवत असताना 1 बाय 1 आयटम घेत चालायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कुठली मिस्टेक होणार नाही. तर सर्वप्रथम आता या ठिकाणी मी आखून घेतलेलं आहे. पहिला अकाउंट मी ट्रेडिंग अकाउंट आखलेलं आहे, इन द बुक्स ऑफ आयुष अँड अरुण, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, डेबिट क्रेडिट देत चला. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019, लायबिलिटी रुपीज, ॲसेट्स रुपीज. अशा पद्धतीने तुम्हाला हे आखून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण 1 बाय 1 आयटम या ठिकाणी सॉल्व करू. आता पहिला आयटम आपला या ठिकाणी आलेला आहे. तर सर्वप्रथम अजून एक विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करायला घेणार आहे त्यावेळेस तुमच्यासमोर प्रॉब्लेम असणं अतिशय गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्हाला मी सुरुवातीला जो प्रॉब्लेम या ठिकाणी ॲडजस्टमेंट घेत होतो त्यावेळेस तुम्ही त्या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना अडचणी येणार नाही. तर सर्वप्रथम ओपनिंग स्टॉक आलेला आहे, तो मी तुम्हाला सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हा ओपनिंग स्टॉक येत असतो. याची जागासुद्धा फिक्स आहे, कारण ही पाठीमागच्या वर्षीची आपली शिल्लक अमाऊंट असते. त्यामुळे या ठिकाणी याचा डायरेक्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला करायचा आहे 30,800. ओके. त्यानंतर पुढचा आयटम बघू आपण, तोही प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येत असतो विद्यार्थी मित्रांनो. परचेसेस, खरेदी करणे माल, तर याचे आहे 80,000. याच्यावरही कुठली प्रकारची ॲडजस्टमेंट आलेली नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट पोस्टिंग या ठिकाणी करू, डायरेक्ट अमाऊंट आउटरला या ठिकाणी लिहायच्यात. त्यानंतर पुढचा जो आयटम आलेला आहे तो म्हणजे सॅलरी. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर सुद्धा कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट या ठिकाणी आलेली नाही, त्यामुळं आपण डायरेक्ट इफेक्ट याचा ही या ठिकाणी करून घेऊ. 5,000 डायरेक्ट आउटरला लिहू. त्यानंतर पुढचा आयटम जो आहे तो फेजेस. यावरही कुठला प्रकारचा ॲडजस्टमेंट आलेली नाही, डायरेक्ट पोस्टिंग या ठिकाणी करायची 7,500. त्यानंतर पुढचा आयटम्स आहे
टू कॅरेज वाहतूक खर्च आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला हा आयटम या ठिकाणी जात असतो. 3000 याची अमाऊंट आहे. त्यानंतर रॉयल्टी, पुढचा आयटम्स रॉयल्टीवर पण ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट अमाऊंट आलेली आहे. डायरेक्ट आउटरला या ठिकाणी अमाऊंट आपण या ठिकाणी लिहून टाकू 2500. त्यानंतर पुढे जाऊ. फ्रेट्स, वाहतूक खर्च या ठिकाणी तुमचा आलेला आहे, तो आहे 700. पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो. पुढचा आयटम्स आहे टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग 1050. त्यानंतर पुढे गेल्यानंतर सन्ड्री डेप्टर्स. सन्ड्री डेप्टरची अमाऊंट आहे 43,000. यावर ॲडजस्टमेंट आलेली आहे RDDची, लेस RDD 2.5%. आपण या ठिकाणी काढलं होतं 1075. जर यांची मायनस केले यामधून तर आपल्याला मिळतील 41,925. आणि याचा जो काही सेकंड इफेक्ट आहे तो या ठिकाणी आपला जाईल. सर्वप्रथम आपण ओल्ड पॅड डेप्स आहेत का ते बघायचे. त्यामध्ये ॲड न्यू पॅड डेप्स, तर हे आलेले नाहीत विद्यार्थी मित्रांनो, ॲडजस्टमेंटमध्ये असतात. त्यानंतर ॲड न्यू RDD ही आत्ताच आली आहे 1075. आणि यामधून आपण लेस करत असतो ओल्ड RDD. ही पण उदाहरणामध्ये आलेली नाही आहे. ज्या अमाऊंट येतील त्या लिहायच्या आणि यांची टोटल बेरीज वजाबाकी करून ह्या अमाऊंट ह्या ज्या आहेत त्या आउटरला या ठिकाणी लिहायच्या असतात. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. फर्निचर. आता फर्निचरवर विद्यार्थी मित्रांनो ॲडजस्टमेंट आलेली आहे. फर्निचरवर त्यांनी आपल्याला 5% या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर फर्निचरची अमाऊंट 20,200 मायनस डिप्रिसिएट 5%, 1,010, 19,190. याचा सेकंड इफेक्ट टू डिप्रिसिएट फर्निचर 1,010. ओके. त्यानंतर पुढचा आयटम्स आहे लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी 25,000. ओके. आपले ॲसेट्स आहे ती. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक, ही सुद्धा आपली ॲसेट्स आहे 15,000. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आयटम्स आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस वाहतूक खर्चच आहे, तो आहे 3,450.
ॲडजस्टमेंट नाही आहे त्यावर कुठलीही. त्यानंतर पुढे जाऊ. ॲडव्हर्टाइजमेंट, $30,000, त्यामध्ये एक कंसामध्ये आलेलं आहे 3 इयर. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे बनवत असतो बॅलन्स शीट हे 1 वर्षाचं बनवत असतो. इथं ॲडव्हर्टाइजमेंट ही आपल्याला 3 वर्षाची आलेली आहे. आपल्याला 1 वर्षाची करायची आहे. तर 3 वर्षाचे 30,000, तर 1 इयरचे 10,000, म्हणजेच 2 इयरचे 20,000 या ठिकाणी आपल्याला मायनस करायचे. म्हणजेच आपल्याला 1 इयरचे या ठिकाणी मिळून जातील 10,000. आणि हे जे मायनस केलेले जे आहेत ते प्रिपेअर्ड ॲडव्हर्टाइजमेंट 20,000. ओके. त्यानंतर बॅड डेप्स आलेले. विद्यार्थी मित्रांनो, इथं मी फॉर्मॅट लिहून घेतला होता. ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेप्स आले म्हणजेच ते कोणते आहेत? ओल्ड बॅड डेप्स आहेत 500. जर आपण यांची टोटल केली तर 1,675. ओके. त्यानंतर डिस्काउंट अलाउबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी अमाऊंट आली डिस्काउंट अलाउची ही ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला आली. म्हणजेच या ठिकाणी आपला तो खर्च आहे 1,800. त्यानंतर पुढे जाऊ आपण. कॅश इन हँड, कॅश इन हँड 7,000. कॅश ॲट बँक ही सुद्धा आपली काय आहे? ॲसेट्स आहे. $20,000. त्यानंतर फिक्स डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट 15,000 या ठिकाणी अमाऊंट आलेली आहे. इनरला आपण ती अमाऊंट लिहून घेऊ. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं एक ॲडजस्टमेंट आली होती इंटरेस्ट रिसेबल, इंटरेस्ट रिसेबल 1,200. जर बेरीज केली तर 16,200. त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. विद्यार्थी मित्रांनो, हे बघत असताना ट्रायल बॅलन्समध्ये एक आयटम आलेला आहे इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट 1,000. त्यामध्ये आपल्याला हे जे आलेला आपला इंटरेस्ट आहे तो ॲड करायचा आहे. इंटरेस्ट ऑन रिसेबल 12,000, 2,200 अशा पद्धतीने तो इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुढचा आयटम्स या ठिकाणी बघू आपण. विद्यार्थी मित्रांनो, एक साईट आपली या ठिकाणी संपलेली आहे. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड आपण बघणार आहोत. पुढचा आयटम्स म्हणजेच या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल आलंय, त्याचा डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी पोस्टिंग करायची. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. पियुष आणि अरुण 80,000. त्यानंतर पुढचा आयटम्स आहे
सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स ही विद्यार्थी मित्रांनो तुमची लायबिलिटी आहे. उधारीवर माल घेतलेला आहे, त्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी अदा करायचे आहेत. तर ती अमाऊंट आहे 20,500. 20,500. त्यानंतर पुढे बघू आपण इंटरेस्ट रिसेबल ऑन फिक्स्ड डिपॉझिट. आपण या ठिकाणी ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला हा आयटम चालवता. तर इन्कम आहे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण या ठिकाणी घेतला आहे. त्यामध्ये आपलं इंटरेस्ट रिसेबल ॲड केला आहे, त्याची पोस्टिंग आपण या ठिकाणी केली आहे. त्यानंतर पुढे बघू बँक ओव्हरड्राफ्ट BOD 10,000. आणि त्यानंतर लास्ट आयटम्स आहे बाय सेल्स. बाय सेल्स 1,20,000. 1,20,000. ओके. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्या काही पोस्टिंग आहेत त्या सर्व पोस्टिंग या ठिकाणी आपल्या संपलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंटकडे जायचं आहे. तर आपण फर्स्ट ॲडजस्टमेंट या ठिकाणी बघूया. त्यामध्ये फर्स्ट ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची आहे. त्यापूर्वी आपण लास्ट ॲडजस्टमेंट जी काही आपली गुड डिस्ट्रॉय बाय फायरची आहे ती बघूया. पहिला इफेक्ट बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर 8,000. आधीच माल तुमचा जळालेला आहे 8,000चा. इन्शुरन्स कंपनी क्लेम 6,000. आणि तुमचा विद्यार्थी मित्रांनो लॉस जो झालेला आहे लॉस बाय फायर 2,000. बघा 3 इफेक्ट होतात. ही एकमेव ॲडजस्टमेंट अशी आहे तर तिचे 3 इफेक्ट्स या ठिकाणी होत असतात. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, दुसरा बॅलन्स शीटच्या ॲसेटला आणि तिसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉकची तुम्हाला सर्वांना माहिती आहे 2 इफेक्ट होतात. क्लोजिंग स्टॉक 35,000 आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 35,000. ओके. अशा पद्धतीने फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ सर्व ॲडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. तर आपल्याला आता टॅली करायचं आहे. तर आता बघा टॅली करत असताना सर्वप्रथम ज्या सिक्वेन्समध्ये आपले हे अकाउंट आलेले आहे त्याच सिक्वेन्समध्ये आपल्याला टॅली करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी टॅली करू. टॅली करत असताना कोणती साईट मोठी आली ते बघायचं आहे. तर मला असं वाटतं ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईट ही मोठी आली आहे. तर ती विद्यार्थी मित्रांनो 1,63,000. 1,63,000. 1,63,000. ओके. 1,63,000. डेबिट साईडची जर बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो तर ती 1,24,500. 1,24,500. तर ह्या दोन्ही एकमेकांमधून जर आपण मायनस केल्या जे 1,63,000 अँड
1,24,500. तर आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट हा मिळेल 38,500. 38,500 त्याचा क्रॉस इफेक्ट या ठिकाणी बाय ग्रॉस प्रॉफिट, त्याला आपण भोग नफा म्हणतो, 38,500. आता विद्यार्थी मित्रांनो, सेकंड क्लोज करायचं आहे ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस. दोन्ही बाजूंचं ऑब्झर्वेशन करून कोणती साईड मोठी आहे ते चेक करायचं आहे. तर या ठिकाणी परत क्रेडिट साईड ही मोठी येते, 40,700. 40,700. आणि डेबिट साईडची जर बेरीज केली तर 25,885. त्यामधून जर नेट प्रॉफिट मिळेल आपल्याला 14,815. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला रेशो या ठिकाणी इक्वली आहे, त्यामुळे आपण समांतर या ठिकाणी वाटून देणार आहोत. 7,408 आणि 7,407. कारण विद्यार्थी मित्रांनो पॉईंटमध्ये उत्तर जात होतं म्हणून एकाला आपण जास्त या ठिकाणी दिले. त्यानंतर बाय नेट प्रॉफिट आपण पार्टनर्स कॅपिटल या ठिकाणी क्लोज करून घेणार आहोत. पार्टनर्स अकाउंट क्लोज करताना सर्वप्रथम आपल्याला नेट प्रॉफिट लिहून घ्यायचं आहे. 7,408, 7,407, 87,407, 87,408. दोन्ही साईडला त्या अमाऊंट परत ॲज इट इज लिहून घ्यायच्यात. डेबिट साईडला कुठल्याही प्रकारची अमाऊंट मायनस व्हायला नाही आहे, त्यामुळं परत त्याच अमाऊंट या ठिकाणी येतील आणि याचा इफेक्ट पुढे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पियुष आणि अरुण या ठिकाणी दोन्ही पार्टनरचे कॅपिटल लिहून घ्यायचे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत बॅलन्स शीटची लायबिलिटीची टोटल आणि ॲसेटची टोटल या ठिकाणी करायची आहे. तर ती 2,05,315, 2,05,315. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम आपला या ठिकाणी टॅली झालेला आहे. यामध्ये तुम्हाला काही शंका वाटत असतील तर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमेंट करत चला. आणि हा प्रॉब्लेम जर समजला असेल तर लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचं, जर विद्यार्थी मित्रांनो अजून तुम्ही माझा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तो लगेच सबस्क्राईब करा. आणि त्या सबस्क्राईब बटनाच्या शेजारीच तुम्हाला बेल घंटीसारखं चिन्ह असेल, त्यालाही तुम्ही टिक करा किंवा लाईक करा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं तुम्हाला या ठिकाणी इंटिमेशन मिळत चालेल, तुमचा अलाराम वाजत चालेल
त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.